नमस्कार मित्र हो. श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूप गूढ आहे, पण तितकाच सुंदर देखील आहे. तुमच्यासोबत कधी असं झालंय का? रात्री तुम्ही शांत झोपलेले असता, अचानक डोळे उघडतात, तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि वेळ असते पहाटेची 3 किंवा 4 किंवा 5 वाजलेली. त्या क्षणी मनात एक प्रश्न नक्की येतो, मला याच वेळेला जाग का आली? यामागे काही कारण आहे का? स्वामी मला काही सांगत आहेत का? मित्र हो, आज आपण याच विषयावर शांतपणे चर्चा करणार आहोत. पहाटेची ही वेळ अनेक परंपरांमध्ये खूप पवित्र मानली गेली आहे, कारण रात्रीचा अंधार संपत असतो आणि नवीन दिवसाची सुरुवात होत असते. ही वेळ म्हणजे एक प्रकारे शांततेचा क्षण असतो, जिथे बाहेरचा आवाज कमी असतो, पण मनाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. आपण दिवसभर कितीतरी गोष्टींमध्ये अडकलेले असतो. काम, पैसा, नाती, चिंता, भविष्याचे विचार. पण पहाटेच्या त्या शांत क्षणी मन थोडं स्थिर होतं. आध्यात्मिक मान्यतेनुसार ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. अनेक साधक, संत आणि भक्त या वेळेला ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरण करत आले आहेत. पण मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या. पहाटे जाग येणे म्हणजे नेहमीच काही चांगलं किंवा वाईट असं ठरवता येत नाही. कधी कधी शरीराची सवय, झोपेची पद्धत किंवा मनातील विचार यामुळेही असं होऊ शकतं. पण जर ही वेळ वारंवार येत असेल आणि त्या क्षणी मन शांत वाटत असेल, तर त्या शांततेचा उपयोग आपण नक्की करू शकतो. स्वामी समर्थ भक्तांच्या श्रद्धेनुसार कधी कधी स्वामी आपल्या मोठ्या आवाजात नाही, तर छोट्या छोट्या संकेतांमधून मार्गदर्शन करत असतात. कदाचित ती पहाटेची जाग आपल्याला सांगत असेल, थोडा वेळ स्वतःसाठी दे, तुझ्या मनातील ओझं माझ्याकडे ठेव, तुला जे हवं आहे त्यासाठी सकारात्मक विचार कर. मित्र हो, आपण देवाला दिवसभर वेळ देत नाही, पण देव आपल्याला प्रत्येक क्षणी साथ देत असतो. म्हणून जर कधी पहाटे जाग आली तर घाबरू नका. त्या क्षणी मोबाईल हातात घेण्याऐवजी डोळे बंद करा आणि मनात हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. फक्त काही मिनिटे नामस्मरण करा, कारण नामामध्ये एक वेगळी शक्ती असते. ज्यावेळी मन शांत असतं, त्यावेळी केलेली प्रार्थना मनावर खोल परिणाम करते. मित्र हो, त्यावेळी तुम्ही स्वामींना तुमच्या मनातील गोष्ट सांगू शकता. तुमच्या समस्या, तुमच्या इच्छा, तुमची भीती, सगळं काही. कारण स्वामींसाठी शब्द नाही, तर भावना महत्वाची असते. कधी कधी आपल्या आयुष्यात असे टप्पे येतात जिथे आपल्याला वाटतं, माझ्यासोबत असं का होतंय, माझा मार्ग का बंद झालाय, मला उत्तर कधी मिळेल. आणि कदाचित त्या शांत पहाटेच्या क्षणी आपल्या मनाला एक नवीन विचार मिळतो, एक नवीन दिशा मिळते. म्हणूनच अनेक भक्त म्हणतात, पहाटेची जाग म्हणजे स्वतःला बदलण्याची सुरुवात असू शकते. जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग आली तर एक छोटा उपाय करा. सर्वात आधी शांत बसा, 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि 21 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नंतर मनात एक सकारात्मक संकल्प करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी येऊ द्या. हा छोटासा क्षण तुमच्या दिवसाची सुरुवात बदलू शकतो. कारण दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते, त्या विचाराचा परिणाम आपल्या मनावर होतो. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी एकच संदेश देतात, भीती ठेवू नको, श्रद्धा ठेव. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही विश्वास सोडू नका. कदाचित आज जी गोष्ट तुम्हाला अडचण वाटते, तीच उद्या तुमच्या आयुष्यातील मोठा धडा ठरू शकते. म्हणून पुढच्या वेळी पहाटे अचानक जाग आली तर एकदा स्वामींचं स्मरण नक्की करून बघा. कदाचित तो क्षण तुमच्यासाठी खास असेल, कारण काही बदल मोठ्या घटनांनी होत नाहीत,
कधी कधी ते एका शांत पहाटेच्या छोट्या विचाराने देखील सुरू होतात. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या सुंदर संदेशांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.